हॅलो. तर ब्लॉगिंग स्टार्ट करायच्या आधी माझ्या मनात ना एक विचार होता, की आपण जर अचानक ब्लॉगिंग स्टार्ट केली तर आपल्याला जे ओळखीचे लोक आहेत ते काय म्हणतील किंवा काय कोणी बोलेल का, असं वगैरे मला खूप भीती वाटत होती. आणि सोशल मीडियावर आपण अजिबात नसणारं एकदम जर आलो आणि असं सगळं घेऊन पर्सनली म्हणजे की सगळं दाखवायचं काम करताना हे करताना डेली रुटीन जाता बाहेर तर आपण कुठे जाऊ शकत नाही, म्हणून डेली रुटीनचं पण कोणी काही बोलेल का, रिलेटिव्स काही बोलतील का, असं करते किंवा तसं करते. पण विचार आला की आपण जर लक्ष केलं तर आपण जीवनात कधीच काही करू शकणार नाही. म्हणून म्हटलं जाऊ द्या, काही लक्ष द्यायचं नाही आणि आपण करायचं. आणि खरंच मी करत गेले आणि तुम्ही सपोर्ट करत गेला, मला खूप छान वाटत आहे. असाच सपोर्ट करा. माझं यूट्यूबला विदर्भाची मुलगी मराठवाड्याची सून यूट्यूब चॅनल पण आहे, तिथे जाऊन पण सबस्क्राईब करा, कारण मी मोठे ब्लॉगसुद्धा घेऊन येणार आहेत, आता लवकर लवकर चालू करणार आहे. सो मला नक्की सपोर्ट करा आणि जेवढं तुम्ही प्रेम मला तिथे ना तिथे पण तेवढंच द्या असं मला वाटते. आणि तुम्हाला काय बघायला आवडते माझ्या ब्लॉगमध्ये ते पण मला नक्की सांगा, कारण कसं असते तुम्ही जर सांगितलं तर मला नक्की असं कळेल की तुम्हाला काय बघायला आवडतं आणि काय नाही. आणि मला पण खूप छान वाटेल की आपण खरंच बनवत आहे काहीतरी म्हणून. आणि असं छान मी बेड क्लिनिंग केलं, म्हणजे की बेडरूमचं क्लिनिंग केलं. खूप छान वाटत होतं क्लिनिंग केल्यावर, तुम्ही बघू शकता किती छान केली मी. नंतर श्रीशाला गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा आयता खाऊ घातला. आणि तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी स्पेशल ब्लॉग त्याचा पण घेऊन येईन. आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि सबस्क्राईब करा.